पुन्हा ते जंगल आले. त्या जंगलातून ती जात होती. वेगाने जात होती. इतक्यात "अहो बाई, थांबा, इकडे या" असे शब्द तिच्या कानावर आले. आजूबाजूस कोणीच माणूस तर दिसेना. कोणी मारली हाक? कोणाचे ते शब्द? भ्रम झाला असावा असे मनात येऊन ती पुन्हा चालू लागली. परंतु ते शब्द पुन्हा कानावर आले. भास नाही, कोणीतरी खास बोलवते आहे असे तिला वाटले. तोच तिला ते पेरूचे झाड दिसले. ते झाड जणू आनंदाने डोलत होते. ना आवडती त्याच्या जवळ गेली व म्हणाली, "काय रे पेरूच्या झाडा, तू का हाक मारलीस?" झाड म्हणाले, "हो का हाक मारलीस?" तिने विचारले, "का म्हणून काय विचारत? तुम्ही स्वतः दुःखी होतात, तरी माझी विचारपूस केलीस. मला ओंजळवर पाणी घातले, 4 मुठी माती मुळाशी घातली. आजपर्यंत सर्वांनी मला लुटले, परंतु असे कोणी केले नाही. तुम्ही कच्चा तोडाही तोडलात नाही आणि शिवाय हे प्रेम दिलेत. तुम्ही थोर आहात. तुमचे उपकार कसे विसरू? प्रेम कसे विसरू? आम्ही झाडे माणसाप्रमाणे कृतज्ञ नसतो. तोडणाऱ्यावरही आम्ही छाया करतो. दगड मारणाऱ्यालाही फळे देतो. मग प्रेम देणाऱ्याबद्दल आम्हाला मी काहीतरी देणार आहे, ते घ्या. नाही म्हणू नका." असे ते पेरूचे झाड म्हणाले. "काय देणार मला, प्रेमळ पेरूच्या झाडा?" तिने विचारले. "एक लहानशी करंडी." "करंडीत काय असेल?" "करंडीत वाटेल ते फळ, वाटेल तितके मिळेल. डाळिंब हवे असेल तर डाळिंब, द्राक्षे हवे असतील तर द्राक्षे. घ्या ही करंडी, माझ्या प्रेमाची खूण." ती करंडी घेऊन नावडती पुढे चालली. काही अंतर चालून गेल्यावर, "अहो बाई, थांबा, इकडे या" असे शब्द पुन्हा तिच्या कानावर आले. ती इकडे तिकडे पाहू लागली. ते देवकपाशीचे झाड तेथे होते. ते हाक मारित होते. नावडती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, "कपाशीच्या झाडा, तू का हाक मारलीस?" "हो, मी हाक मारली. का बरे?" "असे का म्हणून विचारता? आजपर्यंत माझी बोंडे तोडून नेणारेच मला भेटले. परंतु प्रेमाने चौकशी करून मला पाणी देणारे, माझ्या उघड्या पडलेल्या मुळांवर माती लोटणारे कोणी भेटले नव्हते. तुम्ही भेटलात. किती बाई तुमचा प्रेमळ व परोपकारी स्वभाव. प्रेमाचे उतराई होता येत नाही, परंतु राहवत नाही म्हणून काहीतरी प्रेमाची भेट द्यायची. मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. आम्ही झाडे केलेले उपकार स्मरतो. आम्ही माणसाप्रमाणे कृतज्ञ नाही. काय रे देणार कपाशीच्या झाडा? एक लहानसे गाठोडे देणार आहे. दुसरे काय आहे माझ्याजवळ? गाठोड्यात काय असेल? हवे असेल ते वस्त्र त्यात मिळेल. रेशमी लुगडी, जरीची लुगडी, शेला, शालू, पितांबर, पैठणी सर्व काही मिळेल. नेहमी मिळेल. बरे तर तुझी प्रेमाची आठवण घेऊन जाते." गाठोडे घेऊन नावडती पुढे निघाली. आता झपाझप ती जात होती. घरी केव्हा पोचू असे तिला झाले होते. तो "अहो बाई, थांबा, इकडे या" असे शब्द पुन्हा कानावर आले. तिने पाहिले तो टवटवीत झालेली तुळस तिथे उभी होती. "जय आई तुळसादेव, तू का मुलीला हाक मारलीस?" "होय बेटा, तू मला पाणी घातलेस, मुळाशी माती घातली. कोणी नाही हो असे आजपर्यंत केले. हजारो या वाटेने आले गेले, परंतु कोणी असे केले नाही. तुझ्यावर मी प्रसन्न आहे. तुला काही देणार आहे." "काय देणार आई?" "एक लहानसा करंडा. त्यात काय असेल?" "त्यात पाहिजे असेल तो दागिना मिळेल. सोन्या चांदीचे, हिऱ्या मोत्यांचे, हवे असतील ते अलंकार मिळतील. घे हो हा करंडा." आवडतीने तो करंडा घेतला. नमस्कार करून ती निघाली. एके ठिकाणी ती थांबली. तिला भूक लागली होती. करंड्यातील फळे काढून तिने पोटभर फलाहार केला. नंतर त्या गाठोड्यातून
सुंदर वस्त्र काढून तिने ती परिधान केली आणि मग करंड्यातील मौल्यवान सुंदर अलंकार तिने अंगावर घातले. किती सुंदर दिसत होती ती, जणू वनदेवताच. नावडती घरी आली. ती लक्ष्मीप्रमाणे उभी राहिली. नवरा तिच्याकडे पाहतच राहिला. ती आता त्याची आवडती झाली. पहिली नावडती झाली. एके दिवशी नवीन आवडतीला नवीन नावडतीने, "बाई, तुम्ही कोणते उपाय केलेत असे रूप लावण्य मिळावे म्हणून? मला तरी सांगा." तसेच ती करंडी, तो करंडा, ते गाठोडे कोणी दिले? कोणा देवाची तुम्ही आराधना केलीत? कोणते व्रत केलेत? कोणता वसा घेतलात? सांगा मला सारे. नाही म्हणू नका. मी छळले ते मनात आणू नका. ती नवीन आवडती साधी सरळ स्वभावाची. तिला कपट माहीत नाही. तिला खोटे बोलणे माहीत नाही जणू. मोकळी निर्मळ गंगा अशी ती होती. तिने सारी हकीकत सांगितली. एके दिवशी ती नवीन आवडती रानात गेली. परंतु तिने तुळशीला पाणी घातले नाही. तिची पाने मात्र खाल्ली. तिने देवकपाशीला पाणी घातले नाही. बोंडे मात्र तोडली. तिने पेरूच्या झाडाला पाणी घातले नाही. दगड मारून पेरू पाडले. असे करीत ती पुढे गेली. त्या सरोवरच्या काठी जाऊन उभी राहिली. जीव देण्याचे सोंग केले. "अहो बाई, थांबा, जीव काही देऊ नका." असे शब्द तिच्या कानावर आले. ती त्या शब्दाची वाटच पाहत होती. साधू तेथे आला. त्याने विचारले, "का देता जीव?" डोळ्यात खोटे अश्रू आणून ती म्हणाली, "पूर्वी माझा नवरा माझ्यावर प्रेम करी, परंतु आता ते माझ्याजवळ गोड बोलत नाहीत. मला पाहून हसत नाहीत. मी आता डोळ्यासमोरही त्यांना नकोशी झाले आहे. काय करावे? पतिप्रेम नसेल तर बायकांना घेणं नको वाटते. जाऊ दे मला. घेऊ दे उडी." साधू म्हणाला, "हे नवरे सारे स्वतः का मदनाचे पुतळे असतात? स्वतः असतात कुरूप, परंतु बायको मात्र पाहिजे अप्सरा. आणि तुमचे रूप काही तसे वाईट नाही. बरे तर असो. जीव काही देऊ नका. या पाण्यात देवाचे नाव घेऊन 3दा बुचकळी मारा. म्हणजे आहे ह्यापेक्षाही तुमचे सौंदर्य अधिक होईल." असे सांगून साधू निघून गेला. तिने त्याला नमस्कारही केला नाही. पाण्यात एक बुचकळी मारून ती वर आली तर खरेच पूर्वीपेक्षा ती अधिक सुंदर दिसू लागली. मग तिने दुसरी बुचकळी मारली. तो आणखीनच सुंदर झाली. तिने तिसरी बुचकळी मारली. ती आता केवळ सौंदर्याची खाण अशी दिसू लागली. तिच्या मनात असे आले की आणखी एक बुचकळी मारावी. तिने चौथी बुचकळी मारली. तो काय आश्चर्य! तिचे सारे रूप लावण्य नाहीसे झाले. तिचे शरीर कोळशासारखे काळे काळे झाले. नाक नकटे झाले. डोळे बटबडीत दिसू लागले. ती रडू लागली. रडत रडत त्या साधूच्या झोपडीजवळ ती आली. तो साधू बाहेर आला. पाया पडून ती म्हणाली, "महाराज, क्षमा करा. तुम्ही 3 बुचकळ्या मारायला सांगितले, परंतु मी चौथी मारली. माझे सारे रूप गेले. येऊ दे पुन्हा माझे रूप. करा एवढी कृपा." साधू म्हणाला, "ती शक्ती मला नाही. अति लोभोनं कर्तव्य, हे खरे आहे. अति तेथे माती. आणि शिवाय माझ्या शब्दांवर विश्वास ठेवलात नाही. मला एक प्रकारे फसवलत तुम्ही. जा आता. भोगा कृतकर्माची फळे." ती नवीन आवडती मरायला थोडीच आली होती. मरण्याचे तिला धैर्य नव्हते. रडत रडत ती परत निघाली. "मरतील 2 लाथा, परंतु खायला तर देतील," असे मनात म्हणत होती. वाटेत तिला कोणी हाक मारली नाही. ना करंडा, ना करडी, ना गाठोडे, ना काही. हात हलवीत परत आली. काळी कुंकू होऊन मात्र आली घरी. येऊन दारी उभी राहिली. तिला कोणी ओळखीना. परंतु मग डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "बाई, मला ओळखलत नाही का?"
मी ती पूर्वीची तुम्हाला छळणारी आवडती पुन्हा आवडती होण्यासाठी म्हणून रानात गेले. परंतु तीनदा बुडी मारून पुन्हा अतिलोभाने चौथ्यांदा मारली. त्याचे हे फळ माझे सारे रूप लावण्य गेले. मीही अशी झाले. मला क्षमा करा सर्वांनी. येथे मला राहू दे. ती नवीन आवडती म्हणाली, राहो बाई, हे तुमचे माझे दोघींचे घर. तुम्ही मला छळलत, परंतु मी तुम्हाला छळणार नाही. ज्या दुःखातून मी गेले ते तुम्हाला भोगू देणार नाही. माझे ते झाले उगी, रडू नका. पुसा डोळे, आपण दोघी सुखाने नांदू. आणि खरोखरच त्या सुखाने नांदू लागल्या. इटुकली मिटुकली गोष्ट ऐकणाऱ्यांचे अभिष्ट. स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.